पिंपळे येथील तरुण वर्ग शेतकरी तसे आपले पाहुणे शेजूळ साहेब आणि विशेष करून आभार मानले पाहिजे ते किशोरचे की त्यांना गाडीचं तोंड इकडे वळवलं म्हणून किशोर सुद्धा ह्या SRT शेतीमध्ये त्याचं सहकार्य लाभलं. आणि SRT बद्दल मला जे सांगता येईल ते मी सांगायचा प्रयत्न करतो. प्रथम आपण जर SRT करायची असेल तर आपल्या मनामध्ये धाकधुकी असते की बाबा त्या तानाचं कसं होईल, सक्सेस होईल की नाही होईल हा विषय असतो. आता आमच्या घरी भांडणं चालू आहे आता दिवसाची की बाबा थोडीच करा, बाबा थोडीच करा असं आहे. म्हणून तुमच्या घरी भांडणं होऊ शकते. तर त्या हिशोबाने आपण तोटा होत नाही. मागच्या वर्षी आम्ही रायगडला गेलो आणि त्या ठिकाणी पाहिलं आणि मोरे साहेबाची शेती बघून मी शेती करायचा प्रयत्न केला. जे भगतचं जे म्हणणं आहे तुम्हाला 10.5 क्विंटलचं आवरेज आलं ते खरं आहे. पण त्याचं कारण असं होतं की आपली सोयाबीन जवळपास 20 दिवस उशीर झाले होते आणि आपल्याला मै शेतीत सगळं गेलं असल्यामुळं त्याला समजायचं मग 8 दिवस गेले. पण ह्यो सरकारी बदलला त्यो जाय ना शेतात कुठे बेड पाडतो माझा बेड कुठे फोडू राहिले म्हणलं तुम्ही करू नका. मग आमच्या शेतात होतं गावाचा कार त्याला मी चेतू दिलं नाही, ते गाड तसंच दाबलं आणि बेड नागडी गेली आणि बेड पाडे. पण बेड एवढ्याला घेतलं निघलं आमच्या भावावर. मग ते त्याच्यामुळं पुन्हा त्याला वाट्या करावं लागला. मग ते बेड थोडे लहान झाले आणि सगळं करत असताना मग त्याच्यामुळे 20 दिवस आमचे वाया गेले. सांगा तुम्ही काही ढेकळाचे बी बनवले ढेकळाचे बनवले होते. पण मग बायको भांडायला लागली, मी भांडायला लागली, मग पोरगी भांडायला लागली. मग ते 2-4 वेळेस केली आणि मग ते थांबवलं. म्हणलं बाप्पा भांडू नका. चौथी बायको काय टाळी होती ताबूत घेतलं मग ते आणि मग वाटी हल्ला मग पाऊस उघडून गेला. पुन्हा 2-3 दिवस पाऊस नाही आला. पुन्हा 2-3 दिवस तर सोयाबीन लागलं. म्हणजे सगळं करून ते तरी 10.5 क्विंटल झालं. मग बरं झालं की नाही. आता पुन्हा दुसरी गोष्ट अशी आहे की बाबा तुमच्या डोक्यात जे गवताचं कसं तर आम्ही सुद्धा लावल्यानंतर ते औषध आणलं होतं बिनाशक. तर आमच्या सोयाबीनमध्ये काही गवत झालं नव्हतं. पुन्हा आम्ही आपलं फसूनही बा एखाद्या वेळेस फेल होऊ नये म्हणून डबल औषध आणलं. आम्ही हाणायचं काही काम नव्हतं. आणि काय झालं पहिली सोयाबीन लेट झाली म्हणून आमची मका लेट झाली. म्हणजे आमचं सगळं लेट झालं. त्याच्यामुळं मकाचं बी ॲव्हरेज आम्हाला 30 क्विंटल आलं. अपेक्षा 50 क्विंटलची होती. की त्याचं कारण असं आहे की ते पाणी कमी पडलं त्याच्यामुळं कमी आलं. आणि आता आम्ही आमच्या शेतामध्ये सगळं लेंडरा सगळं कचऱ्या सगळं धांड्या सगळं ढासकांना सगळं तसंच आहे. आणि मी तुम्हाला सांगतो आम्ही त्याच्यातच पीक लावणार आहे आणि चढवणार नाही, काहीच करणार नाही. आम्ही 2-3 पाणी पाड्याचे बाद 2-3 पाणी पाडल्याच्या बाद एखाद्या वेळेस जर गवत उगलं ते गवत जर मोठं झालं तर आम्ही त्याला राऊंडअप हाणून ते जाळणार आणि तिथंच आम्ही त्या जागेवर पेरणी करणार आणि बिनाशक टाकणार त्याच्यामध्ये. म्हणजे घाबरून जायचं का नाही. आम्हाला कधी एवढं बी गवत झालं तर त्या गवतामध्ये आम्ही लावणार आहे. आणि एकटं करायचं आम्हाला बेड मोठं लेकर नाही. म्हणजे 4.5 फुटाचं जसं यायचं बेड आहे तसे आम्हाला 4.5 फुटाला करणे. पण आम्ही जर आम्हाला बेड मोडले तर पुढच्या वर्षी तुम्ही माणसाने याचं काही खरं नाही. म्हणून आम्हाला ते बेड मोडायचे नाही. तो कारिकाचा तसाच ठेवायचा आणि त्याच्यामध्येच ते पीक लावणं आहे. आणि आपल्या गावचे जे शेतकरी त्याला ते दाखवणं आहे की बा पुढच्या वर्षी माझा संकल्प आहे की बा या वर्षी जसं कोणा गावाचं काड पेटून दिलं, पळाटे पेटून दिल्या, मक्का ते काडिकातलं पेटून दिला तर आमचं पाऊल सनी पुढच्या वर्षी कोणाच पेटवलं नाही पाहिजे. म्हणून त्याच्यासाठी सगळ्या वावर ते ठेवणं आहे आणि ते तुम्हाला दाखवणे. आणि कचऱ्यामुळं काय फायदा होतो. गांडोळाचं असा एक कारखाना आहे त्याला 85% माती खातं आणि 15% ते काडी कचरा लागतो. आपल्या शेतात जर 15 किलो काडी कचरा असेल तर ते 1 क्विंटल आपल्याला गांडूळ खत देतं. तर मग आपलं जर आपण पळाट्याचा जर हिशोब केला तर एका एकरात 10 पासाट्या निघतात. 10 पासाट्याचं वजन कमीत कमी 20 क्विंटल राहतं. 20 ते 25 क्विंटल.
आणि आपण जाऊन नुसतं पळाट्याचा भुसा जर तिथं पडू द्याला आणि सडू द्याला तर आपल्या शेतामध्ये 150 ते 200 क्विंटल गांडूळ खत तयार होतं आणि त्याच्यामुळे जमीन सुपीक होती आणि त्याच्यामुळे पिकते. आता उदाहरणार्थ आम्ही दरवर्षी काढत होतो, पण आता 2-3 वर्ष दुसऱ्या शेती गेल्यापासून ते जाळतेत. पण मग त्याच्यामुळं आमची शेती दुसऱ्या शेजाऱ्यापेक्षा आमच्या सरकारी याचे कापस चांगले होते. त्याला वाटलं आपणच काही चांगलं करून राहिलो, पण त्याच्या पाठीमागचं हे कारण होतं की आम्ही पळाट्या प्रत्येक वर्षी त्याच्यामध्ये चढवत होतो, तो भुसा तिथंच पडत होता, म्हणून ती जमीन आमची सुपीक होईल. आता त्याचंच उदाहरण आम्हाला आता यावर्षी मक्कामध्ये दिसन तुम्हाला. म्हणजे पावसानंतर जर सारल्यानंतर तुम्हाला पोळ्याला किंवा पंचमीला जे आता नालीमध्ये आमचं कचरं आहे त्याच्यात सगळं तुम्हाला गांडूळ दिसतील. जिथं गांडूळ शेती आहे, जिथं गांडूळ जमीन, ज्या जमिनीमध्ये गांडूळ आहे ती जमीन शास्त्रीयदृष्ट्या सशक्त आणि सुपीक मानल्या जाते. आणि शास्त्रज्ञ सुद्धा ज्या जमिनीमध्ये गांडूळ असते त्या जमीन चांगली पिकते. उदाहरणार्थ आपण जर ज्या जमिनीमध्ये शेणखत टाकतो तर त्याच जमिनीमध्ये गांडूळ असते, असं सगळ्यालाच माहिती आहे. ती आता पळाटे चुरा करायचं मशीन आहे, त्यांना चुरा करून घ्यायचं ना. आता करायचं पण आता काही पेटून गेलं तेच सांगा.